बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाची सुरुवात ही भांडणाने झाली आहे. पहिल्या दिवसापासून घरात वाद होत आहेत. निक्की तांबोळी व वर्षा उसगावकर यांच्यात पहिल्या दिवसापासूनच टोकाची भांडणं होत असल्याचं पाहायला मिळतंय. नुकताच पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत वर्षा उसगावकरांचा उल्लेख निक्कीने काळ्या मनाच्या मॅम, ब्लॅक हार्टेड असा केला होता. त्यामुळे तिचे हे शब्द वर्षा उसगावकर, त्यांचे अनेक चाहते व काही मराठी कलाकारांनीही आवडलेले नाही. यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आपला रोष व्यक्त करत आहेत. अशातच बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता व अभिनेता पुष्कर जोगने या संदर्भात पोस्ट शेअर करत निक्कीबद्दल संताप व्यक्त केला आहे. पुष्कर हा नेहमीच त्याला खटकणाऱ्या गोष्टींबद्दल आपली परखड मतं व्यक्त करत असतो. अशातच निक्कीने वर्षा उसगावकरांबरोबर केलेली वागणूक पुष्करला अजिबात पटलेली नाही. याचबद्दल त्याने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पुष्कर म्हणतो, निक्की तुला मॅनर्स कळतात का? मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्रीला असं अपमानित होताना पाहून खरंच खूप वाईट वाटतं. हे अत्यंत खेदजनक आहे. वर्षा उसगावकर मॅमना अशा पद्धतीने वागवणं चुकीचं आहे. हा खेळ खेळायची एक विशिष्ट पद्धत आहे आणि हा गेम खेळताना आपण आपली मर्यादा सोडून चालत नाही. वर्षा मॅम, मी तुमच्या बरोबर आहे. तसेच या पोस्टसह त्याने बिग बॉस मराठी व कलर्स मराठी वाहिनी यांनाही टॅग केलं आहे. दरम्यान या आठवड्याच्या शेवटी रितेश देशमुख निक्कीच्या या वागण्याबद्दल काय मत व्यक्त करणार? निक्कीला रितेश देशमुखांकडून खडे बोल सुनावले जाणार का? कलाकार व चाहत्यांच्या अपेक्षांना रितेश देशमुख खरं ठरवणार का? हे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक व चाहते खूपच उत्सुक आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.